हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, राम राम मंडळी. कसे सगळे मित्रांनो? आज माझ्या लहान भावांसाठी आज एक फुकटचा सल्ला आहे. तो तुम्ही घेऊ शकता किंवा सोडून देऊ शकता. तो असा आहे की मित्रांनो, आपल्यासोबत कसं होतं माहिती आहे का? आपले मित्र कोण असतात? आपले वर्गमित्र असतात किंवा त्यांचं वयोमान आपल्या वयाच्या समानच असतं. हे आपले मित्र असतात जास्त करून, आणि तेच आपले क्लोज असतात. आता हे मित्र वाईट असतात असं मी म्हणत नाही आहे. हे मित्र बी चांगले असतात, खूप चांगले असतात. पण जर आपल्याला योग्य वेळेत योग्य मार्गदर्शन घ्यायचं असेल किंवा आपण कोणत्या गोष्टीत फसायला नाही पाहिजेत, आपला वेळ व्यर्थ नाही जायला पाहिजेत. त्यामुळे माझा सल्ला असा आहे की तुम्ही कधी बी मैत्री करायची ना, तर आपल्या वयोमानापेक्षा मोठ्या व्यक्तीसोबत कधी बी मैत्री केलेली चांगली. मित्रांनो, त्याचं कारण असं आहे की तो व्यक्ती आपल्या वयापेक्षा मोठा असतो तर असतो, आपल्यापेक्षा अनुभवी असतो, वाईट गोष्टीतून गेलेला असतो. कोणती गोष्ट वाईट आहे, कोणती गोष्ट चांगली आहे, त्याला सर्व माहीत असतं. आपण कोणत्या मार्गाने जावं किंवा जाऊ नये, तो आपल्याला त्या वेळेत मार्गदर्शन करू शकतो. आपण त्या गोष्टीत जाऊन तो व्यर्थ घालण्यापेक्षा आपण अगोदर सावध होऊ शकतो. आपले जे मित्र असतात ना, ते चांगले असतात, पण ते तेवढे अनुभवी नसतात. त्यामुळे ते आपल्याला त्या वेळेत त्या गोष्टीबद्दल सांगू शकणार नाहीत. पण तो व्यक्ती जो आपल्या वयाने मोठा आहे, तो त्याबद्दल चांगल्या प्रकारे सांगू शकतो. मित्रांनो, अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे, हे तर तुम्ही ऐकलंच असेल. त्यामुळे जो व्यक्ती आपल्या वयापेक्षा मोठा आहे त्याला अनुभव असेलच नक्की. त्यामुळे तो निश्चितच आपल्याला चांगली गोष्ट सांगू शकतो. बाकी तुमच्या सर्वांचा एखादा मित्र असेल, तुमचे खूप सारे मित्र असतील, पण एखादा मित्र असा असेल की तो खूप फेवरेट असतो, खूप म्हणजे खूप फेवरेट असतो, आणि त्यांच्यासाठी आपण काही बी करू शकतो. आता मी बॅकग्राऊंडमध्ये ते गाणं लावलं असतं मित्र वनव्यामध्ये, पण कॉपीराईटचा इश्यूमुळे ते लावत नाही आहे. त्यामुळे तुम्ही ते थोडं फील करून घ्या. त्या मित्रासाठी रिस्पेक्ट करा आणि मैत्रीला थोडी व्हॅल्यू देत चला. मैत्री असं नातं आहे की ते सगळ्या संकटात आपल्याला साथ देऊ शकतं. ज्या वेळेस आपल्याला आईवडील ज्या गोष्टीत कामी नाही येऊ शकणार, तिथे मित्र कामी येतो. त्यामुळे मित्राची रिस्पेक्ट करा.